हरी 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 रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे
वडिलांचे इच्छी फळ वडिलांचे इच्छी फळ नाही फळ त्यांनी संत गेले तया ठाया देवराया पावनी ज्येष्ठांची गाम्हा जोडी परवडी नलहो संत गेले तया ठाया देवराया पावनी तुका म्हणे करी कोड पूर्वीला डामुचा संत गेले तया ठाया देवराया पावनी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदा सकता वडिलांची इच्छी फळ नाही फळ त्यांनी संत गेले तया ठाया देवराया पाववी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकारायांचा परमार्थामध्ये मला अंतिम फळ मिळावं ते मिळवण्याकरता माझ्याकडे तेवढी शक्ती नाही माझ्याकडे ती फळ नाही कृपा करून देवानं मला त्या ठिकाणी येऊन पोहोच करावं अशी एक मागणी करणारा अभंग आहे. ज्येष्ठ लोकांना परमार्थामध्ये जे मिळालं श्रेष्ठांना जे मिळालं ते मला का मिळू नये याकरता आपण रंगा तो कृपा कर. आम्ही लहान मुलं आहोत अज्ञानी बालक आहोत कौतुक कर आणि आम्हाला त्या कौतुकाचे कोड म्हणून ते फळ आम्हाला काय कर मुक्तिरूपी फळ असेल ज्ञानोत्तर भक्तिरूपी फळ असेल कोणतंही असेल नका पण आम्हाला ते फळ मिळावं अशी अपेक्षा त्या अपेक्षा पूर्ती करावी देवाने अशी देवाची मागणी म्हणा हट्ट प्रेमानं करणारा आनंद आहे. सेवा पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं आहे आनंद उत्सव आहे नामयज्ञ सोहळा सुरू आहे नामदेव यांचं चिरतही सुरू आहे. हेतू इतकाच हे सगळं आपल्या उद्धाराकरता आहे. हे सगळी कळणारी मंडळी आहात सांगण्यासारखं काय फक्त आपण एक व्रत घेतलंय म्हणून सांगायचं उभं आहे तर सांगण्याकरता परमार्थामध्ये पुष्कळ संतांनी सांगितलेलं आहे. आपण फक्त त्या गोष्टी अंमलात आणायच्या आहेत अंमलबजावणी करणं एवढं आपल्या हातात आहे. म्हणून तुकोबारायांची जी अपेक्षा आहे तो असा अपेक्षेतला परमार्थ आमच्याकडून घडावा. सगळ्या संतांना अपेक्षा आहे तेच आम्ही करायला पाहिजे. आवड वाटेल त्यांना आनंद वाटेल आपुलिया पिता जो असेल धन्यमाता पिता म्हणजे नेमकं करायचं ते केलं की मग इतर काही करावं लागत नाही. तुकोबारायांना अपेक्षा आहे पुढे गेलेले जे महापुरुष आहेत आता परमार्थात पुढे गेलेले महापुरुष म्हणजे विचारांना पुढे गेलेले आहेत भक्ती करून पुढे गेलेले आहेत. अनेक मार्ग आहेत जपतपयज्ञ आगादे अनेक साधनं सांगितली योग यागाची साधनं काही साकांक्ष आहेत काही निष्काम साधन आहेत काही असे नका पण काहीतरी उपासना आपल्याकडून घडायला पाहिजे. ती उपासना सतत अशी होती पाहिजे. उपासना आणि भक्ती वेगळी आहे थोडा सतत उपासना घडली म्हणजे भक्ती आणि ती आपल्याकडून घडावी याच्याकरता आपण काहीतरी नियम लावून घेतले पाहिजे आणि मग आणखी फळाचा विचार हा झालाच पाहिजे. फळे पाहिजेच काहीतरी आम्हाला तुकोबाराय सांगतात आले हो संसारा तुम्ही एक करा मुक्ती मार्ग हळूच हळूच रसमसळीपणाने नाही कसं तरी नाही कोणतरी सांगतोय म्हणून विचारपूर्वक अगदी हळूच हळूच म्हणजे कळलं सुद्धा नसलं पाहिजे. उचून कळेल केशरी या शंका ज्ञानोबाराय की
तो भ्रमर त्यातलं पराग नेत असताना त्या फुलाला सुद्धा कळत नाही की माझा कधी पराग भ्रमरानं नेलेला आहे. अशा पद्धतीनं आपण साधन करायचं, पण ते फार दाखवायलाच पाहिजे असं नाही. ते बिना विचाराचंही नसावं, ते स्वयंबुद्धीनंही नसावं, विना गुरुचंही नसावं. देवाच्या कृपेशिवाय तर होतच नाही. परमात्म्यामध्ये ईश्वर कृपा असावीच लागते. पण आपण असं एक पटवून स्वच्छ असं घ्यायला पाहिजे, स्पष्ट मला परमार्थात नेमकं काय करायचं आहे, संतांना काय करायला सांगितलंय संतांनी आम्हाला, ते केलं की मग करणं एक ठराविक टप्प्यापर्यंत. परमार्थामध्ये कळणं एक टप्पा आहे, कळायचा, करायचा एक टप्पा आहे. हे बोलणं, चालणं, सांगणं, असं करा तसं करा, एक ठराविक हत्ती आहे. त्या हत्तीच्या पलीकडं सांगणं अजिबात चालत नाही. त्याच्या पलीकडे कळावंच लागतं. कळाल्याशिवाय उद्धार होणं शक्य नाही. आणि तिथं तो गुरुचा प्रांत आहे, श्रीगुरूंचा. आणि श्रीगुरूंच्या प्रांतात उतरल्यानंतर अहंकाराचा वारा अजिबात तिथं चालत. पण काही गोष्टी स्वाभिमान अभिमान धरून कराव्या लागते, बरोबर आहे. पण करणं हे कृतीतला आला परमार्थ, आणि कळण्याचा परमार्थ आला तो वैचारिक परमार्थ. म्हणून 2 टप्पे हे पडणारच. आमच्या जीवनात एक ऐहिक जीवन आहे आणि एक पारमार्थिक जीवन आहे. इहलोकातलं जीवन आम्ही बांधले गेलेलो आहे कर्तव्यानं, हे करावंच लागेल, ते नाही सोडता येणार, जबाबदारी आहे. आणि हे ऐहिक जीवन सुखसमृद्ध असावं, पैसे असायला पाहिजे, जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे मुलाबाळांच्यापर्यंत. त्या सगळ्या पार पाडण्याकरता, सगळ्या सोयी मिळण्याकरता धनाची जरुरी आहे. ते धन योग्य मार्गाने मिळवलं पाहिजे, हेही अपेक्षित आहे. जोडून धन पैसा नको म्हणणंही संतांना अपेक्षित नाही. आणि तो वाजवीपेक्षा जास्त आला तरी ते नको म्हणत नाही. पण उत्तम व्यवहारानं आला तर तो नकोही म्हणत. अपेक्षित आहे धन, पण त्या धनात गुंतायचं नाही, रमायचं नाही, रंगायचं. जनक राजा वैभवाच्या शिखरावर असून सुद्धा मुक्त होते. निष्कामतेचा त्याने अभ्यास केला. जनक राजा ज्ञानी नव्हते असं म्हणायला सोय नाही. कर्म तर टाकलेलं, कर्माचीही बाजू राखलेली आहे, उपासनाही केलेली आहे. उपासना केल्याशिवाय ज्ञान कसं येईल, ब्रह्मज्ञान कसं येईल? उपासनेशिवाय शक्यच नाही. कर्मातून पार पडला तर उपासना, उपासनेतून पार पडला तर ज्ञान. ठरलेले टप्पे आहेत. लोकांपुढीच्या आधी पूर्वजन्मामध्ये केलेलं आहे त्यांनी, मान्य करावं लागेल. तुम्ही मी जे आता आलो हे पूर्वजन्मामध्ये थोडेसे आमच्या जीवनावर संस्कार झालेले आहेत. म्हणून कुणी नाही म्हणायची सोय नाही. काय येतात आणि इतर लोक काय येत नाहीत याचा सुद्धा फार काही विचार करत बसू नये. ज्याच्या चित्तामध्ये हे संस्कार उद्भूत झालेले ते संस्कारच त्याला बसू देत नाही. ते प्रकृती त्याला करवायला हवं, तेच भाग पडते. त्याला स्वभाव असं म्हणतात. आणि हा स्वभाव असते 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 शुद्ध सत्वाकडे वळवत न्यायचा आहे आणि साधक म्हणून जगायचं आहे. पण फार इतर दुर्व्यवहारात, इतर नको त्या गोष्टींमध्ये न पडता माझ्याकरता काय अशी कल्पना आपण करून घ्यायला पाहिजे. मला काय करायचं आहे, माझ्याकरता परमार्थामध्ये मला काय करायचं. आणि मग माझ्याकरताचा परमार्थांचा कमी आहे. आम्ही जे परमार्थात करतो ते जास्त लोकांचं बोलणं सुरू आहे. आमचं यांना असं करायला पाहिजे होतं, त्यांना असं करायला पाहिजे होतं, त्या बुवाने असं सांगायला पाहिजे होतं, त्याने असं करायला पाहिजे होतं. ते ज्यांचा विषय त्यांचा, त्यांना माळाशी सांभाळायला पाहिजे, त्यांना वारी असे सांभाळायला पाहिजे. माळ त्याचा पांडुरंग, त्यांचा गुरु, तो त्यांचं ते बघते. वैयक्तिक जीवन सुधारायचं. वैयक्तिक जीवन हे स्वतःच्याच विचारानं सुधारता येईल. म्हणून पारमार्थिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता या 2 सत्ता मानल्या. त्यात व्यावहारिक सत्ता प्रातिभासिक सत्तेत येते, वेदांते सांगतात. दोन्ही सत्ता व्यावहारिक म्हणा, प्रातिभासिक म्हणा, त्या खोट्याच आहेत. कशा खोट्या आहेत? व्यवहार करता येण्यापुरत्या खऱ्या आहेत, अन्यथा त्या अजिबात पुढं टिकत नाहीत म्हणून खोट्या. नाहीतर व्यवहारात अजिबात त्या खोट्या नाही. पारमार्थिक सत्तेनं देव एवढा एक खरा आहे आणि खरा असं देला ते तेव्हा चित्तात धरायचा. व्यवहार खोट्यातच करावे लागतील. ते खोटं आहे असं समजूनच करावे लागते. आणि हाच इथला शहाणपणा आहे. म्हणून इथं टाकायचंही काही नाही आणि माझं म्हणून भोगायचंही काही. अशी बाजू पटवून घ्यायची की इथं करतो म्हणणारा एक मूर्ख आणि टाकतो म्हणणारा महामूर्ख. करूनही संसार होत नाही आणि टाकूनही संसार जात नाही. त्याग कशाचा करायचा हे आमचे संत अचूक सांगतात.
परमार्थामध्ये अंतिम फळ आहे मुक्तिफळ. आमच्या संतांनी जे मिळवलं ते वैराग्य विवेक याच्या बळावर त्यांनी भक्तीचा एवढा मोठा अद्वैत तत्वाचा पुरस्कार करून पाया घातला. संतांनी जी भक्ती केली ती ज्ञानोत्तर भक्ती केली. कुठेही त्यांच्या भक्तीमध्ये अज्ञान काळात त्यांनी भक्ती केलेली. आमची भक्ती थोडी अज्ञान काळात आता सुरू आहे. आम्ही जे करत आहोत ते त्रिपुटीगत आहे. काही करत आहोत ते देव भक्त अशा भूमिकेत करत आहोत. चुकीचं काहीही नाही, करायला पाहिजे, अपेक्षा आहे. पण असं समजून घ्यायला पाहिजे याला एक ठराविक उंची आहे. याच्या पलीकडे जे आत्मतत्व नावाचं तत्व आहे त्या तत्वापर्यंत जाताना हे सगळे पर्याय तिथे पडतात, उजे पडतात. म्हणून त्याला मोजायचं आहे तर मग भक्तीचं माप लावायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास करावा लागेल तर मला त्याला तत्वानं जाणार. म्हणून एक तत्वविचार आणि एक भक्तीचा विचार. तत्वाचा विचार सांगत असताना आम्हाला ते तत्व कसं आहे हे सगळे आचार्य सांगतात आणि भक्तीचा विचार सांगताना आमचे संत संप्रदाय ते सगळे संत महापुरुष आम्हाला तेच तत्व सांगतात. काहीही फरक नाही. तत्वाचा कसाही विचार करा, उंची तेवढीच आहे. हिमालयावर विमानानं उतरला काय आणि चालत गेला काय, उंची कमी जास्त होईल का? सोपं जाईल विमानानं जायला, एवढंच फरक. चालत जाणाऱ्याला का तो उंची कमी करत नाही आणि विमानानं जायला तर उंची वाढवत नाही. तशी परमात्मा तत्वाची उंची एकच आहे. फक्त जाणाऱ्या साधकाची दमछाक, थोडासा मार्ग, एक वेगवेगळे परंपरा, रूढी बदलले. आपण कशात केवढं किती त्याला किंमत द्यायची, किती योग्यता द्यायची हे साधकांना ठरवायचं आहे. म्हणून फळ नावाची गोष्ट आहे ती मुक्ती आहे आणि मुक्ती हा शब्द बंधन सापेक्ष आहे. अपेक्षेनं शब्द असतात. चोर म्हटलं की पोलीस, सुख म्हटलं की दुःख. तसं मुक्ती हा शब्द बंधन सापेक्ष आहे, बांधलेला आहे. जीवाला कोणीतरी बांधलेला आहे. आता हे बांधलं कोणी, कधी बांधलं, कसं बांधलेलं आहे, ते सुटेल काय, सोडायचा विचार तर मांडलेला आहे काय, कोणी सोडवून घेतलेलं आहे आपलं हे बंधन. हे सगळे विचार मात्र अगदी व्यवस्थित करावे लागतील. एखाद्या जाणकार मनुष्याकडून हे सगळं पटवून घ्यावं लागेल. स्वतःच्या बुद्धीने आपलं थोडं कळेल आणि असं नाही. पण मात्र जे वर्म आहे ते वर्म मात्र गुरुशिवाय करणं शक्य नाही. आणि संप्रदाययुक्त गुरुला शरण गेलं पाहिजे. त्या संप्रदायात एक सामर्थ्य असतं आणि त्या सामर्थ्यात आलेल्या परंपरेत आलेली जे काही व्यक्ती असेल त्या व्यक्तीला ते सगळं वर्म कळालेलं असतं. त्यांच्याकडून हे कळवून घ्यावं लागेल. पण त्या विद्येनं मुक्त होता येतं. म्हणून ती विद्या, ती अध्यात्म विद्या, तीच राजविद्या. सा विद्या या विमुक्ते, ती विद्या मुक्त करते. ती विद्या ऊर्ध्वगामी बनवते, अधोगामी नेत नाही. म्हणून पवित्र विद्या मानलेली आहे. अशा पवित्र गुरूंचा स्वीकार करून पवित्र संप्रदायात अगदी आपले काही जे प्रश्न आहेत ते मला त्यांना विचारावेत आणि या दुःखातून पार पडावं. आत्यंतिक दुःख त्याला म्हटलेलं आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे. आता काय झालं, रोज ऐकून आम्हाला ते निराश झालं आहे. मी जणू काय मी मुक्त होणार नाही. कारण किती ऐकायचं, प्रत्येक बोन हे असंच सांगायचं, किती आईच्या पोटाला जायचं. मलाच एखादी मदालसेसारखी आई भेटेल मला कधीतरी आणि मग कुणाच्या पोटाला परत जावावं लागणार नाही. म्हणून निराश व्हायची गरज नाही आणि फारही अहंकारानं फुलायची गरज नाही. जी गोष्ट ज्याच्याकरता करायची आहे त्याचं वस्तुतः सामर्थ्य कळलं की काहीच दुसरं करावं लागत नाही. इथं परमार्थामध्ये अडलेलं आहे ते संतांचं, देवाचं का आमचं अडलंय? आमचं अडलंय महाराज. चुकीचं आमच्याकडून घडलेलं आहे. ती चूक दुरुस्त आम्हाला करायची आहे. मग आमची चूक दुरुस्त करत असताना आम्हाला योग्य तो पर्याय सुचत नसेल तर एखाद्या जाणकाराकडून कळवून घ्यावं लागेल. तिथं कशाला अहंकार करायचा? एवढा मोठा पकवाज आता शिकले, हे गुरूंच्या शिवाय शिकले का? वाजवता येते, सगळ्यांनाच येते, पण ते काय वाजवतो, कसं वाजतं हे गुरूंनी सांगितल्याशिवाय नाही घडत. आणि ते एका दिवसाची ही क्षमता नाही, अनेक दिवसाचा प्रवास आहे. 12-12 वर्षाचं तप काढावं लागतं, प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागतो, निष्ठा, सातत्य, सततपणा पाहिजे, तरच ते उतरतं महाराज. आणि मग जुन्या लोकांनी आमचे जे कष्ट घेतलेले आहे, माझिया सत्यवादाचे तप वाचा केले. ईश्वराचं मनोगत वेदाला, वेदाचं मनोगत ईश्वराला, ईश्वराचं व्यास महर्षींना कळालं असेल ते मनोगत महाराज भीष्म पर्वामध्ये ज्ञानोबरायांची भगवद्गीता प्रबंधात आलं. ते ज्ञानोबरायांनी अगदी मराठीत करून सांगितलं. हे दुसरा कोण त्यांना वक्ता भेटला नसेल, त्या काळात भेटला नसता.
पण ते ज्ञानोबांच्याकडूनच का घडलं, तर ते मनोगत जसं आहे तसं सांगणारा सत्य हित अनुद्वेग आणि प्रिय बोलणारा महापुरुष ज्ञानोबांच्यासारखा भेटला म्हणून आज हे आम्हाला कळालं. म्हणून मुक्तिरूपी फळ नको असं नाही, विचार करायचा आहे. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये मुक्ती नाकारलेली नाही, मुक्तीचा विचार करायचा, पण भक्ती केल्याच राहायचं. भक्ती करावीच लागेल. का? आम्ही सगुण साक्षात्कारी संप्रदायाचे कोण आहोत? अग्रणी आहोत, अट्टहासी आहोत. आम्हाला ईश्वर सेवा करायची आणि मग ईश्वर सेवा एकांगानं कशी होईल? त्याला नुसता एका बाजूनं बघून चालेल का? ईश्वराला सांगोपांग बघितला पाहिजे. आणि मग सांगोपांग बघताना स्वरूपदृष्टीतला देव आणि तटस्थ लक्षणातला देव दोन्ही आम्हाला मान्य आहेत. म्हणून एकाच देवाची पूजा नाही करायची. आम्हाला समग्र देवाचं स्वरूप कळावं आणि समग्र देव कळला, जसा आहे तसा कळला की त्या पुरुषाला एक वेगळं फळ आहे. मागील परिहार पुढे नाहीशी झालिया दर्शन एक. जसा आहे तसा देव कळणं हे मुक्तीचंच लक्षण आहे. जग कसं आहे कळलं पाहिजे, ईश्वर कसा आहे कळलं पाहिजे, जीवाचं स्वरूप कळलं पाहिजे, मला परमार्थात नेमकं काय करायचं हे कळलं पाहिजे. आणि कळणं हे ज्ञान आहे आणि करणं हे कर्म आहे. म्हणून कर्म आहे तो पूर्वमीमांसेचा भाग आणि जे कळणं आहे ते उत्तर मीमांसेचा भाग. व्यास महर्षींना शरण गेल्याशिवाय उत्तर मीमांसा कळत नाही आणि जैमिनींना शरण गेल्याशिवाय कर्मातला काहीही महाराज दुस्तरपणा कळत नाही. म्हणून कुणाला टाकायचं सांगा, यात कुणाला बाजूला काढता येतं का? उजवे वाम सव्य भाग तुका म्हणे एकचे अंग. एका अंगाची उजवीने डावे भाग आहेत, तसंच परमार्थात एक ओळखून घ्यायचं. म्हणून इथं कर्म टाकता येत नाही, उपासना टाकता येत नाही, ज्ञानाचा तर अजिबात तिरस्कार करून चालत नाही. या तिन्हींचा महाराज समुच्चय करावा लागेल. आस्ते 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 जसा जसा साधक भेटेल तशी तशी आम्हाला त्यांनी साधना सांगितली आणि आस्ते आस्ते आम्हाला परमार्थात त्यांनी काय केलं? उंचावत नेलं. म्हणून परमार्थ ही गोष्ट जन्मापासून मरणापर्यंत जे दैनंदिन जीवन आहे आपलं, ते जीवन कसं सात्विक बनवता येईल याचाच विचार. याच्या पलीकड परमार्थामध्ये काही नाही. मुक्ती नावाचं काय गाव नाही, गुरु नावाचा काय कुठं आता प्रत्यक्ष असा आता समोर उभा राहिला असा कोण आम्हाला तरी. निळोबारायांनी उभा केलं तुकोबारायांना, ज्ञानोबारायांनी दादांना, निवृत्तीनाथ दादांना उभा केलं, ते त्यांचं सामर्थ्य होतं. आमच्यासाठी कोण असं उभा राहिलं? भाव तयार झाला तर उभे राहतील, नाही असं नाही. पण ह्या गोष्टी एवढ्या भावभावनेनं जर घ्यायच्या म्हटल्या तर ते तितक्या सोप्या नाहीत. म्हणून परमार्थ ही गोष्ट अति अवघड का होऊन बसलेली आहे? तर जो साधक आहे तो त्या योग्यतेचा अजून बनलेला नाही. तुकोबाराय सांगतात, ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी, ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी, ब्रह्मज्ञान होय रे गुराचा गोष्ट, ब्रह्मज्ञान होय रे गुराचा गोष्ट. ते भावा पोटी अनुताप, ते भावा पोटी
किती वावा पोटी अनुताप ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी ते व्हावा पोटी अनुताप. अनुताप ही गोष्ट कशी आहे महाराज, माझ्या जीवनाला कधीतरी शेवट आहे, अंतिम मला कधीतरी देह सोडावा लागेल, हे विचार अभद्र वाटतात. कीर्तनकारांनी सांगायचे म्हणते अवघड वाटतंय, एवढ्या लांबनं मरायचं सांगालाय का काय की म्हणशील तुम्ही. प्रत्येकाला मरण हे येणार आहे, त्याच्या अगोदर तयारी पाहिजे आपली. हे असं काळ जागं करावं लागतं, क्षणक्षणाहाची करावा विचार. विचाराशिवाय उद्धार होणं शक्य नाही. विचार नुसते ग्रंथात चालणार नाहीत, घरात चालणार नाहीत, पुस्तकात, मठात, आश्रमात. विचार कायम जागा पाहिजे काय, खिशात नुसतं ठेवून चालेल. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हे हरिपाठात नुसतं वाक्य पाहिजे काय, लक्षात सुद्धा पाहिजे. हरिपाठात माझं मन कायम स्थिर राहिलं पाहिजे. हे साधकांना आपली तयारी करायची आहे, जगाचे उपद्व्याप सोडायला पाहिजेत महाराज. उपदेश म्हणून सांगतोय असं अजिबात नाही. साचेबंद आखीव रेखीव काहीतरी साधना आपल्याकडून घडली पाहिजे. आयुष्य जात आहे पहा काळ जगत असेल. कुणी कुणाची चौकशी करणे इतके कुणात अडाणी राहिलेली आहे. कुणीही कुणावर व्यक्तिपूजा म्हणून कुठल्याही बोळावर कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. डोळे झाकून फक्त संतांच्यावरच विश्वास ठेवायचा, कारण विश्वास ठेवणे इतके तेच योग्य आहेत. दुसरे कोणीही योग्य का नाही, तर विवेक आहे त्यांचा जागा, विचार जागा आहे, सारासार कळालेला आहे. नित्य अनित्य, आत्मा अनात्मा, प्रकृती पुरुष, ब्रह्म माया, जड चेतन, हे सगळं त्यांना कळालेलं आहे. खरं आणि खोटं याचं ज्यांना अस्खलित ज्ञान आहे ते संत आहेत. संततीत विवेका असणे एक विषय. अशा संतांच्या पायावर डोकं ठेवावं, आपल्या सगळ्या अडचणीचे प्रश्न त्यांना विचारावेत, ते कृतार्थ करतील. आणि असे लोक आहेत, फक्त आम्ही त्यांची गाठ घेत नाही. आम्हाला गरज आहे वायाची उपाधी, दंभधर्म. आम्हाला दाखवणारी लोक पाहिजेत नुसता. म्हणून दर्शनात समाधान आहे, प्रदर्शनात समाधान नाही. प्रदर्शन ही दाखवण्याची गोष्ट आहे. याचा अर्थ तीर्थयात्रा करू नये, वारी करू नये, पंढरीला जाऊ नये, भजन करू नये, हे नव्हे महाराज. हे एक अंग आहे परमार्थाचं, हे करावं लागेल. पण ह्या अंगातून जर तो हेतू साध्य होत नसेल तर मग ही नुसती कवायत होऊन जाईल महाराज. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे. पुष्कळ उपनिषदाचं पाठपाठांतराने विष्णूचा जप नसेल तर मग ते वाया जाईल. सगळं कळतंय आणि मग योग्य तो हेतू कळत नसेल तर मग ते वाया जाईल. मग वाया जाण्यापेक्षा काय आपल्याला करता येईल एवढं बाकी आधी निश्चय झाला पाहिजे. आणि निश्चय ज्याचा टिकला त्याचा परमार्थ सिद्धीला तो जिंकला. त्याच्याकरता काहीही सोडावं लागत नाही. ज्ञानोबरांचं आम्हाला सांगणं आहे त्या ठिकाणी, आहे त्या घरात, आहे त्या माणसात, आहे त्या वस्तूमध्ये राहून परमार्थ साधता येतो, वृत्ती टिकवता येते, स्थिरता टिकवता येते. आणि असं आनंदमय जीवन आमचे संत जगले. म्हणून ठाई सबई सोनी ठेविले अनंते चित्ते असो देवे समाधान. जी समाधान वृत्ती सांगितली, वैभव हे भाग्यानं येईल जाईल, त्या गोष्टी प्रत्येकाच्या कर्मांतर्गत आहेत. कोणाचं जास्त असेल, कोणाचं कमी असेल. सकाम पुण्य असतं मला भरपूर मिळतं, म्हणून दुसऱ्याचा मत्सरही करू नये, तुलना करू नये, द्वेष ईर्ष्या असू नये. साधकानं मला कसं माझं मन शांत करता येईल एवढंच बघायचं. आपण इथे 4 दिवस राहायकरता आलेलो आहोत असा एक अनुभव पाहिजे. मला देह सोडावा लागेल म्हणून देह तादात्म्याला धरून ज्यांचं अज्ञान आहे ते अज्ञान एक दिवस केलं पाहिजे. हे सगळ्याचं मूळ आहे. म्हणून देह मी नाही हे ठरवलं पाहिजे.
याच्याकरता विचार करायची वेळ आहे. देह कसा माझा नाही, ते मला कसा मिळालेला आहे, ते कसं माझं साधन आहे. देह मी नसून देह माझा आहे, एवढं तरी मजल गाठता आली पाहिजे. असते असते विचार वाढवावे लागतील. वस्तुसिद्धी विचारे न किंचित कर्म कोठेही. वस्तूची सिद्धी विचारानंच होईल. कोट्यावधी कर्म करून हा बंध सुटण्यासारखा नाही. दोरीवर भासलेला साप काठीनं मारून मरत नाही, त्याला बॅटरी लावून उजेडानंच बघावं लागेल. हा खोटा आहे, भासलेला आहे, कल्पित आहे. अधिष्ठान दोरी आहे, वास्तव हा साप नाही. सदृश्य संसार हा कल्पित आहे, मिथ्या आहे. आपणच आपला बंध वाढवलेला आहे. आम्ही कल्पनेनंच बांधले गेलेलो. कोणी दोरीनं बांधलंय मला, कल्पना आहे त्यांच्या. माझं घर इकडं आहे, माझं शेत इकडं आहे, मी अमुक आहे, मी अकुळातला आहे, मी बुद्धिमान आहे, मी वारकरी आहे, मी योगी आहे, संन्याशी आहे, अशी बांधलं एकमेकाला. आणि हे नुसतं कल्पित बंध आहे, ते असते असते सुटायला पाहिजे. आणि मग मी वासुदेव तत्वता इथपर्यंत आम्हाला मजल गाठायची आहे. पण खऱ्या परमार्थासाठी आम्हाला काय करावं लागेल? एक बाह्य अंग आहे आचाराचं आणि दुसरं आहे अंग विचाराचं. एक विचार आहे ऐकायला धरून जाणारा मृत्यू लोकातला वैभवाचा, तिथं वैभवासारखं शिखर असायलाच पाहिजे. आणि इकडं मात्र त्यागाचं शिखर पाहिजे, वैराग्य. इथं अनासक्ती जपता आली पाहिजे. आणि इथं मात्र वैभवात सुद्धा अनासक्ती अजिबात कलंकित होता कामा. म्हणून दोन्हीकडे असे समन्वयाचे विचार पाहिजे. समन्वय म्हणजे थोडंसं दोघा, थोडंसं त्यागा, सांडी मांडी परते असंही नाही. त्यागा हा समोर पाहिजेच. थोडं थोडं कसं कसं करता येईल. हा असते असते साधनेला सांगितलं त्यांनी. इंद्रिय आवरावी लागतील, मन आवरावं लागेल, कारण त्या फळापर्यंत प्रवास करायचा. मोक्ष आम्हाला मिळायचा असे बोलावं लागतं मला. मोक्ष नावाचं गाव नाही किंवा ठिकाण नाही, तो गुरु देतात. हे हृदयीचे ते हृदय घालून दिलेलंही माऊलीने आम्हाला. तिथं घालण्याची व्यवस्था काही नाही. ज्याचं त्यानं आपली समजुती बदलायची आहे. समजूत बदलली की आनंद होतो. समजूत आहे तीच टिकली की भ्रम राहतो. एका घरामध्ये मला दसऱ्याचं सारवण सुरू होतं. जुन्या काळात दसरा दिवाळी सारवण करायच्या जुन्या काळात. सारवणाच्या वेळेला एक माऊली घर सारवत असताना काठीचा माळा ती वर सारवत गेली असताना शाळेतून मुलगा आला. त्याने एक रुपया मागितला. त्यानंतर मग आईच्या त्या कनवटीलाच रुपया होता. तिनं कमरेचा रुपया काढला आणि त्या काठीच्या दोन्ही मोकळ्या जागेतून खाली टाकला. तो मुलगा रुपया घेऊन दुकानाकडे चालला. त्या गलीत एक असा मुलगा होता, तो दुसऱ्याच्या हातात पैसे राखत. त्या गलीत एक मुलगा होता, खुरकर होता. त्याने ह्या मुलाचा रुपया काढून घेतला, हातात मारून आणि घेऊन गेला. आता ज्याचा रुपया होता ते मुलगा रडायला लागला. आईजवळ आला. आईला म्हणाला, माझा रुपया त्या मुलानं घेतला. आई मोठ्यानं त्या माडीवरनं एवढंच म्हणाली, तो रुपया खोटा आहे, एकदा तो दुकानात घेऊन जाऊ दे, तो दुकानदार त्याला मारल्याशिवाय सोडणार. एवढं मोठ्यानं म्हणाली. ते कोणाला ऐकू गेलं? त्या मुलाला. ते पूर्ण रुपया विचार केला, हा रुपया तर खरा दिसतोय, पण काय भानगड म्हणाली, याच्या आईनं जर मला मार बसवण्यासाठी काही जर केलं असेल तर हे ज्याचं त्याला दिलेलं पडत आलं नाही. तुझा रुपया टाकायला गेलं. हे रोज रुपया घेणारं पोरगं यानं रुपया बघितला. हा रुपया खरा आहे. आई असं का बरं म्हणाली असेल? आई असं का म्हणाली? हा रुपया खरा आहे, ते खोटा असं का? मुला तो रुपया त्याला परत देण्याकरताच मी तुला असं त्याला म्हणाले. मला सांगा, त्या आईनं आपल्या मुलाचं रडणं थांबवण्याकरता दुसरा रुपया दिला का पहिलाच दिला? त्या मुलाची चोरी थांबवली. आपलं काम बंद आहे का चौकाला पोतेला द्यायचं? आपलं काम थांबलं नाही. दुसऱ्याच्या मुलाची चोरी थांबवली, आपल्या मुलाचं रडणं थांबवलं. फक्त समजूत पटवून दिली. तसं आमच्या संतांनी आहे त्या संसारातच दृश्य. संसार वाईट आहे कोणाचा हो? दुष्कर्म करणाऱ्या माणसाला इथं कुणालाही शिक्षा भोगावीच लागेल आहे जैमिनी मुनींचा सिद्धांत आहे. भगवंतांनी दोन्ही सोडलं तरी त्यांना देखील दारानं उपयोगाला बांधावं लागलं. इथं सद्गुणी माणसाला कुठं त्रास आहे सांगा? किती लोक कलियुगात पापी कुणाला पापी माणसाला दुःख आहे, सरळ वागणाऱ्या माणसाला आजही दुःख आहे सांगा. म्हणून संसार सुखाचीच गोष्ट आहे. फक्त ती डोक्यावर घेऊन करायचं नाही, वावरायचं त्या, पण अजिबात आसक्त राहायचं. प्रारब्धानं मिळालेला संसार तुकोबराईने त्यागला. महाराज मुक्तीला गेले. जनकाने एवढं मोठं वैभवानं आलेला संसार आहे
23 जनक राजे झाले नंतर जनकाच्या वंशामध्ये. केवढा मोठा जनकांचा परिचय राजघराण्याचा. एकाही जनकानं कधीही राज्याचा आसक्तीनं स्वीकार केला. त्यात सीतामातेचे वडील एक जनक होते म्हणतात. केवढ्या वंशामध्ये निष्काम कर्माचा त्यांचा पगडा असेल. हेतू इतकाच की तर कर्म करणं वाईट नाही, उपासना करणं वाईट नाही, फक्त ते मी करत आहे असा कर्तव्य भाव, भोक्तव्य भाव सुटला पाहिजे. मी एक करता आहे, माझ्यात कुशलता आहे, ही घमंड नको आहे. कर्माचं फळ मिळतच आहे. म्हणून शहाण्या मनुष्याने एवढंच करायचं. प्रारब्ध तप्त संसार आहे, मिळालेला संसार ईश्वरानं प्रसाद म्हणून दिलेला आहे. अशी एक शरणागती असावी. म्हणून भक्तिमय अंतःकरणात ईश्वराच्या शरणागतीशिवाय पर्याय नाही. आणि वेदांत विचारात अतिशय तर्क कुशल बुद्धीनं, युक्तीनं, प्रमाणानं, अनुभवानं विचार केल्याशिवाय सद्गती लाभत. शहाण्या मनुष्यानं विचारही केला पाहिजे आणि ईश्वराला शरणही गेलं पाहिजे. शरण गेलेल्याला महाराज काय अहंकार दुखावला जात नाही. मिळालेली पत्नी, मिळालेली मुलं बाळ, मिळालेला संसार हा मला पांडुरंगानं दिलेला आहे म्हणण्यामध्ये काय वाईट आहे? मी मिळवले म्हणून छाती हात मारून घ्यायचा. तुकोबारायांना नित्य नियमानं भोजन घेऊन जिजाई जायच्या. गणपती बाबा मानतात. एक दिवस खंडाच्यावर पहिल्यांदाच गेले म्हणे. वाट शोधत शोधत कितीतरी त्रास झाला. ते गेल्या, भोपळावर पाणी भाकरी घेऊन गेल्या. तुकोबारायांना आश्चर्य वाटलं. मी न सांगता आलेला, पण कसं काही न शोधलं आणि मला खायला घातल्याशिवाय जेवत नाही. त्यांच्या मुखातून उद्गार आले की काय पांडुरंगानं मला असली पत्नी दिली, माझा सगळा सांभाळ ती करते. जिजाईना ते आनंदाने म्हणतात, तुझ्यासारखी पत्नी दिली हे पांडुरंगाचे माझ्यावर उपकारच आहे. जिजाईना ते सहन झालं नाही. ते म्हणतात, माझ्या बाबांना तुम्हाला दिली आहे, बरा पांडुरंग दिलं म्हणजे ती. मला सांगतात, तुकोबारायांच्या म्हणण्यामध्ये एक शालीनता आहे, कुलीनता आहे, वैभव आहे. हे मला देवानं जोडवून दिलेलं आहे. अनुकूल पत्नी हे परमार्थाचं काय बरोबर. ती ते मान्य करत नाही. याचा अर्थ त्यांना कळालेलं नाही असं नाही, पण ते विचारात केवढी उंची आहे. तसं मिळालेला संसार हा ईश्वर दत्त आहे, तो मला दिलेला आहे. तो माझ्या नावावर असेल किंवा माझ्या वाटणीचा असेल, हा निराळा व्यवहारात घर हे आमचंच आहे. पांडुरंगाला दिलं म्हणण्यात आनंद आहे, पण घर फळ काय पांडुरंग भरणार नाही. फळ आम्हीच भरायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आम्हीच करायला पाहिजे. पण म्हणताना मात्र अशी ईश्वर शरणागती पाहिजे. म्हणून भक्तीमध्ये शरणागतीची अपेक्षा आहे आणि विचारामध्ये मला अत्यंत अत्यंत बारकाव्याने विचार करावे लागतील. म्हणून देहापासून सुरुवात विचारायची आहे आणि देहापासूनच उपासनेची सुरुवात आहे. कोणतं टाकायचं आणि कोणतं करायचं याच्यात अजिबात वेळ न घालवता त्यात मला नेमकं काय करता येईल असं कळालं की मला संत गेलेलं ठिकाण आपल्याला कळायला फार वेळ लागणार नाही. संतांनी काय केलं नेमकं, आम्ही जे करत आहोत त्याचं काय काय केलं जरा मला काही विचार करायचा. त्यांनी किती उत्सव केले, किती सत्य केले, किती पारायणे केली. समर्थांनी शुद्धर घडीमध्ये एकदाच फक्त दासबोध लिहायला सांगितला कल्याण स्वामींना. एकदाच लिहिल्यानंतर त्यांना मकोदरच झाला. एकदाच लिहिल्यानंतर कळाला खऱ्या साधकाला पारायण करावं लागत. सोली उत्सुक म्हणून सांगत आलं. निळोबारायण किती पारायण करावी लागली, तुकोबारायण काय काय करावं लागलं. हा त्याने आनंदाने लिहिलंय. मी कमाना आता कळाली, माझे मन मला आवडत नाही, काय काय करूया तरी तो या म्हणा, कधी नाही केला नाही ना. निळोबारायण म्हणतात, तुकोबारायण म्हणतात. ही त्यांची नम्रता आहे. पण तयार माणसं आहेत, महापुरुष आहेत, वैराग्यवान आहेत. त्यांना कोणतीही साधना अटळ करता येण्यासारखी नाही अशी कोणतीच साधना तुकोबारायांना नाही. म्हणून त्यांनी आमच्यासमोर एक नम्र भावनेनं विदित केलेलं आहे. परमार्थ असा असला पाहिजे. पुढे गेलेले महापुरुष आहेत, पुढे गेले त्यांचा चला जाऊ माग कुणाचा माग घ्यायचा, पुढे गेलेल्या माणसांचा. मागे जाणाऱ्यांच्याकडे तोंडाकडे सुद्धा बघायचं. आम्ही हे स्वीकारलंय वर जाण्याकडे, आम्ही का परत खाली खाली उतरायचं. नियमबद्ध साधना करायची. वारी घेतलेली आहे, व्रत घेतलेलं आहे. एकादशी सोमवारी व्रत आहे. व्रत हे आपल्या आध्यात्मिक उन्नती करताय, लोकांना भीती दाखवण्याकरता नाही. मी अमुक सोमवार करतोय, संकष्टी करतोय, हे करतोय हे सांगण्याकरता अजिबात. शहाण्या मनुष्यानं धार्मिक दहशतवाद आणूच नाही. माझ्याकडून एवढी तपश्चर्या झाली, माझ्याकडून एवढी पारायणं झाली, पारायणाचं फलित काय हे कळायला पाहिजे. काय चेष्टा का मजबुरी थट्टेचा विषय म्हणून नव्हे. आम्हाला पारायण करायला सांगितले, काय नारायण म्हणायला सांगितलं.
वेळोवेळा पारायण नारायण हे प्रचोदय. नारायण नारायण असं पारायण करायला सांगितलेलं आहे, काय नुसतं पारायण करून सांगितलं. पण पारायणाचा विषय नारायण पाहिजे काय पारायण असावा नुसता? पारायणाचा विषय नारायणच असला पाहिजे. आणि नारायण जर विषय होत नसेल तर ते पारायण नारायणापर्यंत पोहोचलेलं म्हणून आमच्यावर पाहिजे तसा परिणाम होण्याकरता आत्मज्ञान व्हायलाच पाहिजे. मला का म्हणत नाही? कर्ण हा राधेय होता का कौंतेय होता? कुंतीचाच मुलगा होता रे, पण बिगर समजुतीमुळे राधेय म्हणून वाटलं, गवळ्याचा म्हणून जगायची वेळ आली. आता कौंतेय करायला त्याला उपनयन संस्कार करावा लागला. फक्त कुंतीने सांगितलं, बाळा तू अस्सल सूर्यपुत्र आहेस, क्षत्रिय आहेस, माझाच मुलगा आहेस. तीच जबाबदारी तिच्यावर आली होती. वाईट लेकुराची हे तुकोबराय मांडतात, पण कुंतीचं काय बिघडलं काय की तिला बाजूला टाकलं कर्णाला आणि त्याच्यावरच अशी वाईट वेळ आली. पण कर्णाला राधेय म्हणत होते ते कौंतेय म्हणायला फार वेळ लागला नाही. महाराज फक्त समजूत सांगायला लागली का मूळचाच तो कौंतेय होता. तसे आम्ही मूळचे राक्षस आहोत, आम्ही मूळचे देवच आहोत. मग देव व्हायला वेळ केवढा लागेल आम्हाला? फक्त सांगणारा पाहिजे. आणि तो सांगणारा देव बघितलेला पाहिजे काय? आमच्यासारखा कुठेतरी खाली बसून फिरतच जाणार सांगणं अनुभूतीचा पाहिजे, अनुभूती संपन्न पाहिजे, साक्षात्कार संपन्न पाहिजे, सगळं साक्षात्कारी पाहिजे, अनुभूती संपन्न पाहिजे. अशा महात्म्याची गरज आहे त्याचा. ती माणसं आमच्याकडे दुर्मिळ आहेत. परमार्थ आढळलेला आहे फक्त अशाच माणसांच्या कमतरतेमुळं. परमार्थ गराडा पुस्तकांचा पुष्कळ आहे, पुष्कळ भक्तिमान लोक आहेत आपल्याजवळ, पण अचूक सांगणारी माणसं आमच्यात दुर्मिळ आहेत. पाप आहे आमच्या समाजाचं. निष्पाप मनुष्य त्याला महापुरुषाचा भेटावा, तरच एका क्षणात उद्धार होतो. एक तास उरला खटवांग रयाशी भाग्यदशाशी आहे तिथं आहे त्या ठिकाणी सगळं करता येतं. आनंदानं जीवन जगण्याकरता परमार्थाचा स्वीकार आहे. घर बसल्या सगळं काही करता येतं. वाट्याला आलेलं कर्म निष्काम होणे करत 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 चित्तशुद्धीद्वारा उपासना करायची. उपासना करून चित्त स्थिर करायचं. स्थिर झालेल्या चित्तात आत्मसाक्षात्कारासाठी योग्य ते भगत अंतःकरण करत इथे देवाचं चैत प्रतिबिंब त्यात उमटतच नाही. मूळचंच आहे ते. आत्मज्ञान होणारा अंतःकरण कसं असायला पाहिजे? ते शुद्ध असायला पाहिजे. आणि ते शुद्ध अंतःकरण ज्या संतांचं झालं तेवढं शुद्ध होण्यासाठी माझ्याकडे बळ नाही. म्हणून ते तुकोबाराय अपेक्षा व्यक्त करतात. पुढीलांचे इच्छितो नाही बळ त्यांनी, संत गेले दया पाया देवराया पाहवी.
चांगलं, आरोग्यही चांगलं पाहिजे, जन्मही चांगल्या घरात पाहिजे. चांगलं म्हणजे श्रीमंत नव्हे. सुचिनाम श्रीमतां विजायते. कुलवान शिलवान घरही पाहिजेच, पण संस्कार भक्तीचे पाहिजेत. माझं हे पूर्वसुकृतानं लाभतं. बहुता सुकृताची जोडी मंदी विठ्ठली. जन्मोजन्मे मी बहुपुण्य केले. परमार्थ ज्याला करायचा आहे त्याला करणं म्हणजे दाखवायचा करायचा नाही. ज्याचा त्याला कळतो, ज्याच्याकरता मी करतो आहोत त्याला. आणि मग आमचा दाखवायला फार त्रास होतो, कष्ट. स्वतःपुरती कपडे शिवून घालायला काय अडचण नाही, ती दाखवायची म्हणजे जरा गावातनं फिरून यायला लागतंय. स्वतःपुरतं जेवण काय आज आमटी भात करून खाता येतो, पण सगळं गावाचं जेवण तर मग खांद्यावर मुलातनं घेऊन फिरायला पाहिजे. आचारी वाईच काय स्वतःपुरता परमार्थ आहे काय वाचाय सोपा आहे. हे असं गावोगावी कंबर बांधून फिरणं ही मूर्खपणाची बाजू आहे. तर का सांगायचं असं तर महाराज ते जे अजून आम्हाला कळालेलं नाही आणि ते मी सांगतोय. बोल येथे साचे त्याची बंधावी. ज्याचा अनुभव आलाय ते सांगावं. सांगतोय त्याचा अनुभव असावा. अनुभवातलीच गोष्ट बोलता यावी असं आमच्या संतांचा आम्हाला सांगणं आहे. पण काय असं आहे की जो सांगतोय त्याला अनुभव आलेला नाही आणि जो अनुभवातला पुरुष आहे तो सांगायला ओळखत नाही. साधू बोध झाला तो नृज्ञान. मोठी अडचण आहे परमार्थात. ज्याला सगुण साक्षात्कार झालाय तो मला देव दिसला म्हणत नाही, कारण देव दिसायचा विषय नाही, देव अनुभवाचा विषय आहे. अनुभव तरी का म्हणायचा? अनुभव आलेला आहे असं तो म्हणतोय. व्युत्थान दशेत आल्यानंतर संतांनी आमच्या वृत्ती ब्रह्माकार झाल्यानंतर पांडुरंगमय झाले, परत खाली उतरले आणि मग जगाला पांडुरंग असा हे पटवून दिले. हे त्यांचं सामर्थ्य आहे. पण आता आमच्यासारखा साधक एखादा जर वृत्ती ब्रह्मरूप झाली तर तो खाली येता येत नाही. त्याला विदेही अवस्था. वृत्तीच मन हे राम झाले, आता त्याला परत देह धारण करता येत नाही. असा पुरुष सांगायला मागे येत नाही, आणि जो सांगायला येत नाही मग त्यांना अनुभव कसा सांगावा, आणि अनुभवाला आलेला नाही त्यांना अनुभव सांगावा कसा, अशी अडचण आहे. म्हणून शहाण्या पुरुषांना असं समजून घ्यावं, हे बोलावं लागतं. बोलणाऱ्याला सगळ्याच गोष्टी कळल्यात असं समजायचं नाही. म्हणून फार कीर्तनकाराच्या उपाधीत अडकायचं नाही. कुठल्याही कीर्तनकाराला फारसं असं किंमत देत बसायचं नाही. का असं मी सांगतो? व्यक्तिपूजा होते महाराज. आम्हाला पांडुरंगाकडे बघायचं का त्याच्या पटक्याकडे बघायचं आहे का पंजाकडे? घरला सुद्धा चहाला न्यायचं नाही, माझं मत आहे. का असं व्यवस्था करायची? मी कोणाची थट्टा करतोय असं नाही. काय होतंय महाराज, बुवा बुवा महाराज महाराज म्हणून लोक खायला घालतात. नाही बुवा लोकांनी सगळे आजार झाल्यात, चांगलं चांगलं खाया घालायचं आणि लवकर एकदा जाऊ देत म्हणतात का काही. असं ते काही असे ना का विनोदाचा भाग. का असं होतं महाराज? नियंत्रण राहत नाही. समाज बहिर्मुख आहे, इंद्रिय बाहेर बघणारी आहेत. आपण समाजाला वळण देणाऱ्या लोकांनी तरी महाराज आपलं नैष्टिक ब्रह्मचर्य टिकवता आलं पाहिजे. वागणं आपलं आचारशील आदर्श जीवन असलं पाहिजे. महाराज कुठेही खाऊन कुठेही पिऊन तपश्चर्या होत नाही. तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त. सात्विक भोजन, अन्नमय हे सौम्य मन. मन सांभाळायचं तर अन्न सांभाळावं लागेल. अन्न कुठेही भेटतं म्हणून खाण्याचा अर्थ नाही. आणि एका जीवनाचा त्याग केल्यावर काय महाराज कोण मरत नाही. तपश्चर्या ही ध्येयमयी जीवनाला धरूनच असायला पाहिजे, तरच ध्येय गाठता येईल. मोठ्या मोठ्याने त्याग केलेला आहे, त्यांची जीवनचरित्र होतात. असं सांगून बडबडून फार काय 4 लोक नाव काढतील, अमुक गावचा कीर्तनकार बरा बोलला म्हणून. मुक्त होणं शक्य नाही. मुक्त व्हायला ज्याचं त्यांना आचारच सांभाळावा लागेल. आणि आचार सांभाळणारा मनुष्य चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी. हे दुधाच्या दाताने हे चण फुटणार नाही. म्हणून ब्रह्मज्ञान ही लेकुराची गोष्ट नव्हे. अनुताप पाहिजे. मला काय करायचं आहे हे ठरायला पाहिजे. असा निश्चय टिकला की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिश्चय. म्हणून आमच्या 2 विभाग कायम असे पडतात महाराज. एक पारमार्थिक विभाग आणि एक लौकिक विभाग. लौकिक विभाग पारमार्थिक मनुष्याला म्हणतो यांना काय मिळवायची अक्कल नाही म्हणून हे भजन करतात. आम्ही भजन करणारे म्हणतो ह्यांना आसक्ती आहे हे सोडायला तयार नाही. आता हा वाद असा आहे महाराज, पारायणला येणाऱ्या स्त्रियांना, घरात बसलेल्या स्त्रिया म्हणतात यांना काही काडीचं काम नाही म्हणून या नटून थटून पारायणला येतात. पारायण करणाऱ्या म्हणतात आयुष्यभर असंच आमचं गेलं, शेण घाण जनावरं करीत, 1 आठवडा तरी पारायणासाठी बाहेर पडावं म्हणून त्या आनंदानं बाहेर पडल्यात. त्यांची काही चूक. पण मला सांगा, वाट्याला आलेलं काम टाकून जर पारायणाला येत असेल तर ज्ञानोबराया म्हणतात त्यात पुण्य नाही. आता ही कीर्तनची वेळ आहे. एखादा मनुष्य धाकट्या भावाला जर
2-4 गायीची धारा काढायला लावून जर इथं कीर्तनला आलेलं असेल तर कीर्तन ऐकायलेल्याला पुण्य ज्यादा काय त्या धार काढतेल्याला भेटेल पुण्य. आपल्या जबाबदारीचं कर्तव्य आधी पार पाडणं ही ईश्वराची उपासना. हे ज्ञानोबरांची व्याख्या आहे, कुठल्या बुवाची नव्हे. वाट्याला आलेलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं निष्काम करत राहणं ही ईश्वराची उपासना. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होया पारा तोषाला. आता मला काय करायचं? मी गुरव आहे. हरिपाठाच्या वेळेला मंदिर लोटणं हे माझं कर्तव्य काय? हरिपाठ करत राहायचं मी मंदिर लोटलं पाहिजे, माझी जबाबदारी आहे. हे कर्तव्य कर्म आहे. त्यात जे पुण्य लाभेल तुम्हाला चित्तशुद्धी आहे ते हरिपाठ करून नाही मिळणार. हरीचं पुण्य आहे स्वतंत्र, हरि उच्चारणे अनंत मिळेल. पण खात्यावर पुण्य जमा व्हायचं झालं तर वाट्याला आलेलं कर्म चुकवून जाता येणार नाही. असं स्वच्छ पटवून घ्यायचं. आधी जबाबदारीची कर्तव्य कर्म पूर्ण करायची, मग उरलेला वेळ साधनेसाठी वापरायचा. असते 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 अवघाची संसार सुखाचा करता येतं महाराज. आपल्या वाट्याला आलेली नोकरी, आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य, आपल्या घरात असलेली जनावरं, भूतदया, गायी, पशूंचे पालन, हे सगळं असं करत करत गेलं की चित्तशुद्ध होतं. आणि चित्तशुद्ध झालेलाच मनुष्य आत्मज्ञानाला योग्य असतो. ज्या अंतःकरणात ज्ञान व्हायचं ते अंतःकरण विरक्त नको घेऊ. त्याच्या अंतःकरणात अनेक इच्छा असायच्या, नाही निर्मळ जीवन काय करू सारावं. विहाय कामान्य पुमान शबते निस्पृहा. ज्ञानोबराया तुकोबाराया सांगत आले की वितराग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रता भो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. की ते अंतःकरण पूता पवित्र पाहिजे त्या मनुष्याचं, जिथं ज्ञान वस्तीला येईल. आणि मग ते ज्ञान कसं वस्तीला राहील? विरक्तीशिवाय कसं वस्तीला राहील सांगा? एरवी विरक्ती वाचवणी काही ज्ञानाशी तगणीची हे विचारून ठाई ठेवी देवी. ज्ञान वस्तीला यायला तयार आहे, पण वैराग्य नाही. वैराग्य का नाही तर विवेक नाही. विवेक का नाही तर आमची आचारशीलता भ्रष्ट झालेली आहे. म्हणून अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले आणि अंतर्निष्ठ तितके तरले. समर्थ सांगतात अंतर्निष्ठ पाहिजे. माझ्या अंतःकरणात आता काय चाललंय ज्याची त्याने जबाबदारीने ओळखता आलं पाहिजे. मी कुणाचा दुस्वास करतोय काय? मी तुलना करतोय काय? आता तुलना न करता पकवाज वाजवता येतो का नाही? तुलना न करता कीर्तन सांगता येतं. तुलना न करता आपला व्यवसाय करता येतो. पण काय अशी सवय लागलेली आहे की दुसऱ्याची गाडी जवळनं गेली की आपली पळवावी अशी हौस येते. काय त्यात काय फारसं लपलेलं नाही. आपलं एक जीवन स्वतंत्र असावं, स्वतंत्र मार्ग असावा. ईश्वरानं बुद्धी दिलेली आहे, प्रत्येकाला सामर्थ्य दिलेलं आहे, काहीही कमी केलेलं नाही. शहाणे विचार अंमलात आणावेत आणि आपापल्या वाट्याला दिलेलं सौंदर्य, दिलेली मुलं, दिलेला पती, दिलेलं ऐश्वर हे सगळं ईश्वरदत्त आहे, माझ्या कर्मानं मिळालेलं आहे. असा एक प्रामाणिकपणे विचार अंतःकरणात बाळगायचा. आणि मग आत बाहेर काय चाललं आहे, माझ्या अंतःकरणात काय आता चाललं आहे, बाहेरल्या उपाधी कशा कशाने सांभाळतोय, त्यात माझं मन किती किती आसक्त राहिलेलं आहे, हे सतत याच्यावर जे लक्ष आहे त्यालाच तुकोबाराया साधक म्हणतात. तुकोबाराया त्याचं वर्णन करतात. साधकाची दशा Oh
आधी नसावे अंतर्बाह्य. म्हणून घरात असलेल्या स्त्रियांनी हे पारायणाला गेलेल्यांचा दुस्वास करू नये. पारायणाला आलेल्याने आपली फार उच्चता आहे असं समजायची काही गरज नाही. सगळीच माणसं महाराज गावातली धार्मिक आहेत, आस्तिक आहेत. फक्त कृती केली नाही आणि केली म्हणून कोणी नास्तिक आस्तिकतेचा शिक्का मारू. महाराज आमच्या घरातली माणसं 2-2 शिल्लक आहेत म्हणून आम्ही इकडं आलो कीर्तनला. मग सगळी मसरं बिसरं सोडून द्याय पाहिजे. काहीतरी जबाबदारी आहे. म्हणून आपण एवढं लक्षात पक्क ठेवायचं, आमचा परमार्थ हा संन्याशी माणसांचा नव्हे. संन्याशाचं कीर्तनसुद्धा ऐकायचं नाही. का ऐकायचं नाही? जबाबदारी ग्रहस्थाश्रमी लोक आहोत आम्ही. आम्हाला ग्रहस्थाश्रमी माणसांचा परमार्थ अपेक्षित आहे. मुलाबाळांना रडणारं मूल असेल तर ते पाळण्यात असेल तर ते आईनं कीर्तनला यावं का हो इकडं? तिचं कर्तव्य आहे त्या मुलाचा सांभाळ करणं, आणि ती तिची ईश्वरदत्त पूजा आहे ईश्वराची. त्या मुलाला सांभाळ करणं हे ईश्वरानं लावलेलं काम आहे. तिनं काय ते स्वीकारलेलं आहे, जबाबदारी आहे. म्हणून आपण असली कामाची जबाबदारी टाकून नाही येता येणार. म्हणून कोणतरी सांगते म्हणून ह्या सगळ्याचा त्याग करा, त्याला त्याग म्हणत नाहीत महाराज. कोण संत आमचे कोणालाच टाका काही म्हणत नाहीत. फक्त आहे ते फार रमू नका, रंगू नका म्हणतात. ते डोसक्यात फार घेऊ नका. म्हैस 10 लिटर दूध देणारी असावी गोट्यात, खरं ते गावाला सांगत फिरू नये. कीर्तनात डोसक्यात मस्तच असाय पाहिजे का गोट्यात असलेली बरी? हे आमच्या डोसक्यात. आमचा पोरगा IT इंजिनियर आहे, आमचा पोरगा अमुक आहे, आमचा पोरगा, मी इतका बुद्धिमान आहे, मला इतकं पाठांतर आहे. मला सगळा गाथा जरी पाठ केला तरी शेवटी विसरून विठ्ठल विठ्ठलच म्हणायला पाहिजे ना. का गाथा म्हणत म्हणत जायचं? विठ्ठल विठ्ठल हेच अमृत आहे, तेच जीवन अंतकाळीचं आहे. रामकृष्ण म्हणता जाओ माझा, हे अंतिम आहे. अंतिम अंतकाळी ज्याच्या नाम आले. याचा अर्थ गाथा पाठ करून असं नाही. योग्य ती अभंग पाठ पाहिजेत, उपदेश वाराच्या अभंग, तीर्थावळी सगळं अंतःकरणपूर्वक श्रद्धेनं पाठ करायचं. असेल तेवढ्या प्रेमानं देवाची उपासना करायची. नसलं तर प्रेम आणायचं कुठलं आम्ही? आता एखाद्या साधकाला रडूच येत नसेल तर मग रडायचं त्यानं, विरहीन म्हणतात. आता त्याला रडूच येत, विचारी माणूस रडेल कसा सांगा? आणि जो रडतोय तो विचारी असेलच कसा? काय सांगता यायचं नाही. म्हणून कुणी भावभावनांचा खेळ नाही. परमार्थ विचाराचा आहे. ज्याची भावना शुद्ध आहे त्यानं नामस्मरण करावं. म्हणून कुणी कुणाचा दुस्वास न करता, ईर्ष्या मत्सर न करता आहे ती साधना अति अचूक पद्धतीनं करता येते. म्हणून एकमेकाच्या तुलनेमध्ये विचार न वापरता मला केवढा माझा विवेकाचा टप्पा मला गाठतो. गेल्या वर्षीपेक्षा केवढं वैराग्य वाटलं, माझ्यात काय बदल झाला का, हरिपाठ वाचलं नाही, वृत्ती शांत झाली का, संकल्प विकल्प थांबले का? ते मनाला वापरायचं आहे. मनानं आम्हाला वापरायचं. आमच्या ते जीव नावाचा तत्व आहे. त्या जीवाला मन बुद्धी चित्त हे दिलेली साधन आहे. ती आतली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय बाहेरली दिलेली, ती ज्याचा त्याने विचार करून वापरायची. योग्य त्या पद्धतीने त्याच्याकडून रिझल्ट घ्यायचे आणि मग अंतिम परीक्षा द्यायची. परमार्थ हा सदैव चालणारही साधन आहे. कधी कधीतरी चालता कामा. अखंड जीवन साधना झालं पाहिजे. व्यवहार सुद्धा साधना झाला पाहिजे. हरीचे चिंतन सर्वदा, रामकृष्ण आवडी सर्वदा, एका जनार्दनी नित्य हरीचे, आसनी शयनी सदा हरीचे, सदैव सदैव सदा सदा सर्वकाळ म्हणतात. आणि असं सर्वकाळ होणाऱ्याला भक्ती म्हणतात. आणि कधी कधी म्हणतात त्याला उपासना म्हणतात. आणि अजून उपासनेत आहोत. दैनंदिन उपासना म्हणायची. हरिपाठ करणं उपासना. सदैव हरिपाठ ऐकव. हरी लक्षात पाहिजे काय? घरात बायको बरोबर, मुलांच्या बरोबर, वडिलांच्या बरोबर भांडताना सुद्धा हरीचं ध्यान पाहिजे. तत्वासाठी भांडायला पाहिजे. बरोबर, बाबांना हे चुकल्यातून सांगता आलं पाहिजे, पत्नीला हे चुकल्यातून सांगता आलं पाहिजे. पण चुकताना मी सांगत आहे, तो मी एक कोणतरी मालक आहे असं अहंकार समजावून देता आलं पाहिजे. आणि दंगा करूनही समजावून देता येतं आणि शांत राहूनही सांगता येतं. माझ्या अंतःकरणात क्रोधानं जागा घेतली का विषयानं जागा घेतली, ज्याचं त्याला काय नको. एखाद्याला केस करायची असेल पोलीस स्टेशनमध्ये, श्वेशक्तीने केस देता येते आणि शांत चित्तानं सुद्धा केस देता फायद्यासारखाच आहे. काय दंगा करून काय मिळवायचं? आपल्या त्यात आनंद आहे. म्हणून शहाण्या पुरुषाने घरात सुद्धा फार 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 बाळगताना अगदी चूक वागलं पाहिजे. आदर्श जीवन. घरच्या लोकांना असं वाटलं पाहिजे की दादा आल्यानंतर आनंद कधी येतील, कधी एकदा हे जीवन जाईल घरात असं वाटतं. काही माणसं घरात जाऊ दे जीवन निवांत मी जीवी असं म्हणत असते.
तर तो मालक घर मालक म्हणायचा का घरचा दहशतवादी म्हणायची वेळ. सामान्य जीवन ज्याला जगता येत नाही 24 तासातलं दैनंदिन अगदी शांत चित्तानं तो परमार्थ सगळ्यांना घेऊन जाऊ शकत नाही. स्वतःचा विचार करणारी माणसं परमार्थात अजिबात टिकत नाही. सगळ्यांना घेऊन जाता आलं पाहिजे. म्हणून एकट्यानंच हिमालयाची उंची वाढवावी आणि खायलेल्या टोप्या पुढे सर्व बघायचा असा परमार्थ नाही. सगळ्यांना मुक्त व्हायचं आहे. जे पुढे गेले ते निधाई झाले वाणी दिले त्यांच्या पुढे गेलेले सगळेच महापुरुष आम्हाला उपदेश करतात. चला तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशाने भेटे संती हे बघील लागले ठिकाण ते कोण पाहून नामगर्भे. आम्हाला आदर्श असा परमार्थ करत असताना संतांचे विचार मुक्तीकडे नेणारे आहेत. कुणाचा दुस्वास तुलना करण्याकरता नाही. एवढं लक्षात ठेवलं तर आमचं अंतःकरण आपोआपच शुद्ध आहेच नव्हते. गढूळ झालेलं आहे. तर कुठं निमित्त बाजूला काढलं म्हणजे गढूळपणा निघून फार त्याचं चिंतन करत असायचं नाही. मिळालेल्या गोष्टी समाधान मानणं हे वैभव. फार अट्टहास करायचा नाही. अट्टहास करून मिळत नाही. दुर्योधनानं अपेक्षा भरपूर ठेवल्या पण देवानं नियोजन असं लावलेलं होतं की हे सगळं राज्य मी पांडवांना देणार. अपेक्षा करून मिळालं गेलं देवाच्या सामर्थ्याबरोबर कधीही परीक्षा घ्यायला जाऊ नये. मनुष्याने त्याची आज्ञा पाळावी. ईश्वर आज्ञा एक वेदाची आज्ञा संतांची आज्ञा पाळल्यानंतर जीवाचं कल्याण आहे असं समजून घ्यायचं. याला पळपुटेपणा म्हणत नाही. नम्रता एक सौजन्य म्हणावं. आणि शहाण्या मनुष्याने आम्हाला काय होते बोलणे असते का मी असं केलं मी तमुक केलं काय करून काही हेतू होत नाही. करून झालं असतं तर प्रत्येक लोकांनी महाराज मुक्ती ही कर्मानंच मिळवली असती. मुक्ती हा विचारानं होणारा भाग आहे. आणि थोडासा आम्ही विचाराला चालना दिली पाहिजे. ते मी नसून देह मला मिळालेलं साधन आहे. त्या मिळालेल्या देहापासून मला काहीतरी काम करून घ्यायचं आहे. उपासना करायची आहे. कर्तव्य म्हणून काम करायचे आहे. आणि त्या देहाला काय काय खायला लावावं लागेल. त्याला उपासनेला योग्य बनवण्याकरता व्रत वैकल्य करावे. शाकाहार राहावं लागेल. पांढरे कपडे घालायची व्यवस्था करावी लागेल. रंगीबेरंगी टाकता आलं पाहिजे. रजतमोहातून पडेल बाहेर पडता आलं पाहिजे. मग असते 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 अशी आचारसंहिता काळ सारावा चिंतन एकांतवाशी देवाच्या पूजने सामान्य गोष्टी नाही. अपार सामर्थ्य तुळशीला पाणी मिळाले. प्रदक्षिणा मंदिराच्या भ्रमण असतो. कित्येक त्रिकाळ दर्शन घेता येतं. नित्यनेमानं दर्शन घेऊन देवाचं जायचं. काय करतो देवाला पण दर्शन घेऊन जायचं. हे जीवनात अंमलात आणायच्या गोष्टी आहेत. आणि ज्यांना अंमलात आणलेल्या आहेत त्याला फरक हा दिसतो. म्हणून इथं कृतीचीही गरज आहे आणि विचाराचीही गरज आहे. कंटाळा अजिबात करायचा नाही. हे करत राहायचं. उपदेश संपेचा अजिबात नाही. कारण संतांनी ते तुला असंच मिळवलं. पुढे गेलेले आहेत ते काय विनाकर्माचे गेलेले नाही. विना उपासनेचे गेलेले नाही. ज्ञानोबरांनी सुद्धा माझी जीवीची आवडी पंढरपूर आणि ज्ञानी महात्मा आहे. पण पंढरीला आले सगुण साक्षात्कार सगुण उपासना कशी असावी ज्ञानोबराय मला पटवून देतात. पण ते मुक्तीरूपी फळ मिळवण्याकरता पाहिजे ते विचार करण्याचं अंतःकरणात बळ नाही. त्याग करण्यासारखा वैराग्याचाही अंतःकरणात संचार झालेला नाही. म्हणून हे देवराया काय संत ज्या ठिकाणी गेले आता ते ठिकाण कोणतं वर्णन केलं. त्या ठिकाणाला जाताना नरूपमस्य ततोपलभ्यते नामतो असा संसार आहे की ज्याचं मूळही नाही कळत मूळही कळत नाही कुठं आहे हेही कळत नाही. त्या संसारात सगळे मी जन्माला आलो. पण संत त्या मात्र चक्रातून बाहेर पडले आणि अशा कोणत्या ठिकाणी गेले की तत्पदं तत्परिमाणितं यस्मिन् गतानि वर्तन्ते भूयः तमेव चात्यं पुरुषं प्रपत्ते यथा प्रवृत्तिर्सुता. ज्यापासून अनादि संसार वृत्ती पसरली तिथे गेले. ज्ञानोबराय सांगतात पुढते जे ते गेले तेन घेतीच मागवती पावली मोहददिरा मिळाले स्रोत जंशे. आता वन्यची ज्वाळा जंशी आकाशात गेलेल्या जरशा अग्नीच्या ज्वाळा खाली येत नाहीत. एकदा गेलेले समुद्राला गेलेले गंगेचे ओझसे मागे येत नाही. तसा मला ज्ञानानं मिळालेला महापुरुष परत या जन्ममरणरूपी संसारात येत नाही. आता तो किती शुद्ध झाला असेल किती त्याचा वेग असेल. म्हणून जया पुरुषांचे मन सांडवणे गेले मोहमान वर्षांती जंशे आकाशात आम्हाला वाचावी लागेल. ज्ञानेश्वरी गाथा विचार करून थांबावं लागेल. मला एका एका शब्दाला 15-15 मिनिटं थांबून विचारावे लागेल. माऊली नाही मला कळत नाही. जया पुरुषांचे मन सांडवणे गेले मोहन
मन मोहमान सांडून गेलं. आम्हाला विचार करता आला पाहिजे माझ्या मनातून कधी मोहमान जाते. सामान्य गोष्ट नाही मला. आम्ही साधे जीव आहोत. आम्हाला पैशाची आस आहे, इतर गोष्टी आस साधारण आहेत अंतःकरणात. आणि असे विचार पटवून घेतले. प्रारब्धानं धर्मान मिळतं. मनाला समजावून सांगायचं, मना तू शोक करू नकोस. का तर माझ्या पूर्वकर्मामध्ये हे प्रारब्ध घडून आहे, त्यामुळे याचा अट्टास तू सोड. आता तू काय कर, देवाचं चिंतन कर. घेई माझे अभ्यास लावायचा. आपणच आपला गुरु व्हायचं, आपणच आपलं शिष्यत्व गुरुत्व आपणच पत्करायचं आणि आपण एक चांगला आदर्श जीवनाचा स्वीकार करून असते असते यावर काय करता येईल, मला आरूढ होता येईल. प्रवाह कधीत व्हायचं नाही. कोणतरी सांगते म्हणून सांगून ऐकून असं ऐकून परमार्थ करत राहायचं. सत्वने पटवून घ्यायचं. म्हणून विवेक वैराग्य असं आमच्याकडून काय होतं, कमी पडतं आणि ते बळ अपेक्षित आहे. म्हणून कोण कर्माच्या वाटेनं जाईल, कोण योगाच्या वाटेनं जाईल, अशा पुष्कळ वाटा लिहिलेल्या आहेत आमच्याकरता. एक स्वयंबुद्धीच्या बाही, एक वेदत्रयाच्या सांगडी, एक वैशेचे झाडं बांधले, एक मोक्ष लागावे याच्या अशा पुष्कळ वाटा ज्ञानवाल्या सातव्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात. त्या सगळ्या वाटा तिथं जाणाऱ्याच आहेत, पण जाताना फार फार कष्ट देणाऱ्या आहेत. त्या करता देवा संत ज्या ठिकाणी गेले, आता ते ठिकाण असं का सांगावं लागतं, कारण ते ठिकाण असं आहे की ते ठिकाण ज्यांना लाभलंय त्याने सांगायचं. विश्वामित्रांना महाराज ज्यावेळी वशिष्ठ महामुनी इंद्रसभेत बसले होते, म्हणजे बृहस्पतीजवळ, त्यावेळी विश्वामित्र गेले स्वर्गामध्ये. गेल्यानंतर वशिष्ठ महामुनी विश्वामित्रांना म्हणतात, राजर्षी या. त्यावेळी त्या विश्वामित्रांना एवढा राग अनादर झाला, क्रोध झाला की वास्तविक मला वशिष्ठाने काय म्हणायला पाहिजे, ब्रह्मर्षी म्हणायला पाहिजे होतं, पण मला हे राजर्षी म्हणतात. कारण तो भृगु ऋषींच्या सुना चवन ऋषींच्या पुष्कळ दत्त महात्म्यात वर्णन आहे. त्यांची चांगली कथा म्हणजे चिरोप्राशन संस्कार चुकीचे झाले, एकमेकीचा चोरू मुलीनं आणि आईनं वेगवेगळे खाल्ले, त्यांना जमदग्नी झाले आणि यांना विश्वामित्र झाले, अशी कथा आहे. विश्वामित्र राजकुळा जन्माला आले. वडील ब्राह्मण कुळात आहे, वडील राजा आहे, आई ब्राह्मण कुळातले, गादीराजाचा मुलगा विश्वामित्र. त्यांचा संस्कार ब्राह्मण घराण्याचा संस्कार आहे. त्या पायात खालेल्या प्रसादात त्यांना अशी इच्छा आहे, मी ब्रह्मर्षी म्हणून घ्यायचं आणि त्याच्याही केलं आणि मग वशिष्ठांनी ब्रह्मर्षी म्हणायला पाहिजे ही अपेक्षा विश्वामित्रांची. यात वाद झाला. या वादामध्ये विश्वामित्रांनी वशिष्ठांची 100 मुलं मारली. त्यांच्या नातू जो पराशर म्हणून होता, त्या पराशरांच्या वडील शक्ती पोटात असताना तिथंही महाराज त्यांनी चिरुमंतू अभिमंत्रू मंत्राने त्या मुलाला मारायचा प्रयत्न केला. सरस्वती नदीच्या काठाला दोघांचे आश्रम, वशिष्ठांचा खाली, विश्वामित्रांचा वर, डाव्या उजव्या बाजूला. त्या सरस्वती नदीला ते शाप देतात, तू त्यांचा आश्रम काय कर, मोडून नाही टाकला असतं तुला शाप, दिला सरस्वतीला शाप. नदीनं आश्रम मोडला नाही वशिष्ठांचा. वशिष्ठ हे कसे आहेत महाराज, अजातशत्रू महापुरुष आहेत. त्यांचं मनोचरित्र वंदनीय आहे सरस्वती माता. पण तरी देखील इतका त्रास विश्वामित्रांनी वशिष्ठांना दिला आणि एक दिवस वशिष्ठ काय मला ब्रह्मर्षी म्हणत नाही, त्यांच्या डोक्यात एखादा दगड घालावा आणि त्यांना मारून टाकावं या निश्चयानं पौर्णिमेच्या रात्रीला महाराज त्यांच्या आश्रमाच्यावर मोठा चिरा ठेवून झाडावर बसले आणि वरून त्या पर्णकुटीत दगड टाकायचं आणि त्यांना मारायचं. अशा आवेशाने विश्वामित्र झाडावर जाऊन बसले आणि नेमकं अरुंधती माता वशिष्ठांच्या पत्नी वशिष्ठांना म्हणतात, काय आज पौर्णिमेच्या चंद्राचं तेज आहे बघा म्हणतात स्वामी, कितीतरी आज तेजपुंज चंद्र दिसतोय. वशिष्ठ म्हणतात, हे अरुंधती, माझ्या विश्वामित्राच्या तपाच्या तेजापुढे अशा हजारो चंद्र उचकल्या करते. ही चंद्र काय बोलतेस, म्हणजे हा चंद्राचा तेज काय मला सांगतेस, माझा विश्वामित्र किती तपतेजानं काय तपल्लित आहे. आणि महाराज हे ऐकलं कोणी, विश्वामित्रा. माझ्या विश्वामित्राच्या तपाच्या तेजापुढे हा शब्द ऐकल्यानंतर आत्मीयता केवढी असेल. महाराज दगड बाजूला टाकला आणि उतरले आणि धावत आले, ते साष्टांग दंडवत घातला. या ब्रह्मर्षी म्हणाले, आता वशिष्ठ म्हणाले, आता विश्वामित्रा तुम्ही राजर्षी नाही, तुम्ही ब्रह्मर्षी आहात. मला सांगा, अंतःकरणात जो वैराचा, जो महाराज तिरस्काराचा, जो काय अंतःकरणात क्रोधानं घेतलेली जागा होती, ती जागा आता काय झाली, आता निघून गेली, निर्मळ झाली.
आता तो राजर्षी ब्रह्मर्षी करायला यज्ञ करायला लागला, काय त्यांना आंघोळ घालावी लागली, काय साधं नदीचं पाणी आणलं, अभिषेक करावा लागला, काहीही नाही. अंतःकरणातला मळ एकदा निघून गेला की मूळचं आत्मस्वरूप निवांत आहे त्याची जाणीव होते. मळ नाही चित्ता तिथं देवाचीच सत्ता. निर्मळ चित्ते झाली नमनी ते पाषाणा बाजर सुटली रे. विश्वामित्रे मूळचेच ब्रह्मर्षी होते. महाराज फक्त क्रोधाची जागा निघाल्यानंतर मग आता क्रोधोनी अवरता येत नाही नव्हे, उठतच नाही. तर मग कामची नाही तिथे क्रोधाची पैसा. क्रोध नाही, काम नाही, विकार नाही, असं एक निर्मळ जीवन झालं की त्या जीवनाला मला एक आयाम येतो. ते जीवन एक उंच स्थितीला जातं, त्याच्याकडून जगाचा उद्धार होतो. असं सगळं संतांचं जीवन मला जगत कल्याणाकरता आहे. निर्मळ सगळे संत जीवन जगले. फार काही संतांनी अभ्यास केला नाही. आलेलं जसं श्रुतीचे वेदाचे अनुभव त्याने अंमलात आणले. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे सांगितले. आपण फार फार काय प्रदर्शनाच्या अंगणात न करता दर्शन कसं देवाचं होईल एवढं करूया. व्यवस्था ह्या बदलत राहते, अवस्था आली पाहिजे, परिस्थिती बदलता येत नाही, मनस्थिती बदलताही पाहिजे. सुदाम देवाने मनस्थितीवर काम केलं. आम्हाला काम कशावर करायचं आहे? देवळात आल्यानंतर तिथल्या हिशोबाची वही पाहिजे काय हरिपाठ म्हणायचा आहे मी इथला हिशोब मागत बसूया, याचं त्यानं हरिपाठ करायचा. जमीन तेवढी वर्गणी द्यायची. कुणालाही उजत घालत बसण्यासारखा वेळ उरलेला तर का घालायचा? आम्हाला ते करायचं आहे. साध्य काय हे ठरवलं. मला साध्य होता साधनांचा ठाव नाही. तृप्ती झाली अजैंशी साधने सध्या पेशी ते उर्मीच दाबायच्या अंतःकरणात. मला नको ते करायचं नाही, योग्य ते करायचं आहे. योग्य ते करण्याकरता अंतःकरण विशाल असावं लागतं, ताकद असायला लागते अंतःकरणात. आणि ते कमवायचं, हे जास्त त्यांना कमवायचं हे कोण देत नाही. गुरु खिशातला मोक्ष आणून देत नाही. मला कुठल्या गुरुनं आपला मोक्ष दिलाय असं सांगा. गुरूंची उंची आहे तेवढं शिष्यानं व्हायला पाहिजे. तर गुरुला खाली आणायचं आहे. आम्हाला कनेक्शन जोडायचं असेल तर तेवढ्या योग्यतेचं मोटर, तेवढ्या योग्यतेची फिटिंग करून घ्यायला होतं का? त्या पद्धतीचं योग्यतेच्या आधी नाही करणार. पूर्वतयारी पाहिजे. जेवण करायचं तर पूर्वतयारी लागते, पकवान शिकायचं तर पूर्वतयारी पाहिजे. थाप मारायला शिकायला एक एक 6-6 महिने जातात म्हणतात. आणि पुष्कळ इकडं थापा मारतात. ह्याच्या बी थाप शिकायला इतकी अडचण आहे. बोलायचं मोकळं येईल, प्रत्यक्ष आचरण फार फार कठीण आहे. परमार्थ हा गोष्ट वृत्तीच आहे. आदर्श जीवन जगायचं असेल तर स्वतःला कष्टानं घडवून घ्यावं लागेल. देवाला सुद्धा घडवून घेतल्या म्हणून इतर लोक काय म्हणतात, दगड म्हणून नाही. घडवून घेताना जरा सुद्धा त्यानं आपला आकार बदलू दिलेला नाही. असं अचूक राहता आलं पाहिजे. संतांच्या अचूक राहिले, कशालाही बळी पडले. शिवाजीरायला देण्याकरता आले, अंबाजीबाईंनी काठीने मारलं, नाथांना येऊन 100 वेळा थकला. नाथांना केवढं वैभव होतं. कशाचाही अहंकार नाही, माज नाही, कशाचीही महाराज प्रदर्शन नाही. शांत जीवन जगले. या जीवनाला कोणी जर विचारपूर्वक बघितलं तर मग आहे त्या ठिकाणी परमार्थ करता येतो. हे आम्हाला का बरं करू नये म्हणून काही सगळी सोनी महाराज आमच्या दुसऱ्या पिढीला आम्ही तयार केलं पाहिजे. नातवांना हरिपाठ शिकवला पाहिजे, घेऊन देवळाकडे आलं पाहिजे. गावाच्या वारीचं आणि जगाच्या वारीचं बोलत बसायचं नाही. अशा दिल्या एवढी माणसं म्हणजे काय काय उपयोग नाही. आपला नातू काय करतो हे अर्थाने बघायला पाहिजे. माझा मुलगा काय करतो हे मी बघायला पाहिजे. आपलं रानाने भांगलून घ्यायला पाहिजे का गावाचं भांगलत बसायचं? व्यवहारात तर कळतंय नाही, हे तर कसं कळत नाही. ही काही सांगायची गोष्ट नाही. खरा परमार्थ जगण्याचा आहे. उपदेश म्हणून वाटेल महाराज, उपदेश करण्याकरता माझी योग्यता नाही. पण संतांना अपेक्षित असलेला परमार्थ असाच आहे की हे पण अंतःकरण ज्या दिवशी उत्पन्न होईल त्या दिवशी संसार नावाची गोष्ट मुळची नाहीच. त्या आईच फरी सर्वे. अलीकडचा काठच नाही म्हणजे पलीकडचा काठ म्हणायचाच कसा? अलीकडच्या काठालाच मायाजन कधीही नष्ट झालेले असेल. आपण विचाराने परमार्थ करूया. विचारानं उतरल्यानंतर ज्येष्ठ पुरुषांना मिळालं ते आम्हाला का मिळू नये? मला ध्रुव बाळा 5 वर्षाचा आणि भीष्माचार्य कितीतरी 1000 वर्षाचे. बोध तोच आहे, काही फरक नाही. ज्या मिळायला लागलं तेच वेगळी करायला लागलं. जे महाराज उपमन्यूला लागलं तेच आमच्या पंढरी करायला लागलं. काही फरक नाही. बोधा करू नये अंतर साधून आणि आटोपत. बोधात अजिबात फरक नाही. अध्यात्म ज्ञानात बोध एकच आहे.
देह तू नाहीस, आत्मचैतन्य तू आहेस, सच्चिदानंद घरी एकरस असा तू आहेस. असं एकदा कळलं, देह काळाच्या आधी नाही, जाणारा येणार आहे, हे सगळं होणारं ज्ञान आहे, असणाऱ्या ज्ञानावर अवलंबून आहे. असणारं ज्ञान चैतन्य तू आहेस आणि त्याचं अस्तित्व कधीही नष्ट होतं असं सांख्य तत्वज्ञान कपिल महाराज सांगतात. मला त्यांचं इथं वास्तव्य झालं असं जुनी लोक तुमचे म्हणतात. भाग्यवान गाव आहे. परमात्मा सिद्धीला लावा अशा पद्धतीने देवाकडे मागणी मागू. आपण परमार्थात उतरूया. छंद म्हणून उतरण्यात काहीही अर्थ हा छंद नव्हे, कायमस्वरूपी चाललेली साधना आहे, सतत चालली पाहिजे. अव्याहृत भजन नारद महाशक्ती सूत्रामध्ये त्याला म्हणतात. अखंड तैल धारवत तेलाची धार अखंड पडते सदैव भक्तिमय अंतकरणानं देवाकडे पाहता आलं पाहिजे. आणि हे अजिबात दुसऱ्याला सांगत बसायचं. शहाणा शेतकरी झाकतो लोखंडलेलं पीक, आपण देखील झाकता आलं पाहिजे. वाचेच्या पारावर अजिबात बोलणं आणायचं. केलेलं पारायण आपल्या उद्धारासाठी, गावासाठी सांगण्याकरता नाही. खाणं, जेवणं, बोलणं मोजकं असावं, योग्य त्या व्यक्तीजवळ असावं, योग्य त्या संगतीत असावं. आचार, विचार, उच्चार, सहवास या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतील. आज नियमबद्ध साधना केल्याशिवाय कोण डॉक्टर होत नाही, कोण वकील होत नाही, MPSC IAS अधिकारी ते इथं आमच्यासारख्या गावात फिरणं होतील. IAS अधिकारी अभ्यास केलेला आहे त्यांनी 12 वर्ष, कष्ट घेतलेले आहेत. आम्हाला देखील परमार्थात कष्ट घ्यावं लागेल. आपलीच उन्नती आपल्या हातात आहे. म्हणून माझा मीच घालवू शकतो आपणच आपल्याला उठायचं, आपणच आपल्याला तारे, आपणच आपल्याला मारी बंधू मस्त असते. कितीतरी संतांनी सांगितलं. विचार करूया. संत कळवून देतात, आनंदानं गातात, भागवत ज्ञानेश्वरी घेत बसूया. परत आमचे संत कुठे शिकायला गेलेले होते. ईश्वर कृपा झाली की सगळं कळतं. देव व्यवस्थित कोणतरी माणूस आणून भेटवून देतो. श्रद्धापूर्वक करायचे त्याला पाहिजे. बस अवघड बोल बसायला पाहिजे. बोल बसतच नाही म्हणून जर भ्या घेतलं तर तो महाराज तो बोलच आम्हाला काय करतोय, आमच्या अधिराज्य करतोय. नाही, का बसत नाही म्हणून बसलं पाहिजे. तसं हे मन का बरं पारायण करत नाही, मनाला सांगायला पाहिजे. अरे मना हे कर, तुझ्या हिताचं हे आहे, माझ्या कल्याणाचं आहे असं पटवून सांगून म्हणून आपण अशी साधना करत राहूया. हेतू इतकाच, जे बळ नाही ते बळ आम्हाला पांडुरंग परमात्म्यानं पुरवावं अशी करुणा भागणारा तुकोबाराय जाणून येते. म्हणतात संत गेले तया ठाया देवराया पाववी, ज्येष्ठांची कामा जोडी परवडी न लबो. ही पर्वणी ज्येष्ठ पुरुषांना लाभली, ते आम्हाला का लाभू नये. तुकोबाराया म्हणतात, तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड. आमचं कोड कौतुक कर, लाड कर. वास्तविक मोक्ष हा काही देण्याची गोष्ट नाही, फार कष्टाची गोष्ट आहे. पण तुकोबाराय देवाला सहजच म्हणतात, आम्हाला काय तर तू कोड कौतुक पूर्ण कर आणि दे. मुक्त होणं इतकं सहज शक्य नाही, सोपं नाही. पण तरी देखील तुकोबाराय कधी विनयानं आमच्यासाठी मागतात. म्हणून पांडुरंगाची आपण अशीच उपासना करूया. त्याच्या नावातच मुक्ती आहे महाराज. तर त्याच्या नावानंच दर्शनातच मुक्ती आहे. त्याच्या दर्शनातच मागील परिहार पुढे नाही शीन. भाग गेला शीन गेला अवघा झाला. असा आनंदरूप परमात्मा आमच्या अंतःकरणात निरंतर वास्तव्य करत आहे. त्याचाच आम्हाला साक्षात्कार व्हावा आणि अंतिम जन्म परमार्थात सुखरूप आनंदानं महाराज नामचिंतन करत प्राण सुटावा अशी एक अपेक्षा म्हणून शेवटचा दिस गोड व्हावा. इथपर्यंत साधना केली पाहिजे, असा अट्टहास पाहिजे. यासाठी केला आता निश्चिंतीने असं विश्राम अवस्थेला पोचता आलं पाहिजे. असा एक परमार्थ तुमच्या आमच्याकडून घडावा. मारुत्रयाने पांडुरंग परमात्म्याने भगवान गणेश यांनी कृपा करावी. आमची बुद्धी स्थिर ठेवावी, वृत्तीला कलंकित होऊ देऊ नये. देवानं आमच्यावर ही कृपा केली तर परमार्थ सिद्धीला जाईल. म्हणून संत गेले तया ठाया देवराया महाराज ज्ञानेश्वर. करी कोण तुका म्हणे, करी कोण हरी कोण तुका म्हणे,
अशी सगळी दैवी गुणसंपत्ती आमच्याकडं येण्याकरता कष्ट करूया. तुम्ही सगळी जाणकार मंडळी आहात, कृपा आशीर्वाद आहेत. कराडकर मामा वगैरे सगळी जुनी मंडळी महाराज परमार्थात तरबेज मंडळी आहेत. भाग्य असतं एक एक गावाचं महाराज, हे भाग्य कळत नाही. 80 यांच्या घरी आले जणी म्हणे धन्य झाले. कोणाच्या घरात आलं हे कळावं, प्रत्येकाला भाग्यानं हेच कळावं, परमार्थ सिद्धीला जावं. त्या निमित्तानं महाराज उपदेश म्हणून बोललो असं अजिबात नाही. वास्तव आहे ते सांगायकरता उभारणं, सांगणं, निरोप देणं कर्तव्य आहे. वास्तविक सांगायचा आणि हा अधिकार वेगळाच म्हणून कीर्तने सगळं साक्षात्कारी माणसानंच करावं. कुणीतरी करत बसू, ज्याला वारा लागलेला आहे देवाचा त्याने हे बोलावं. आमच्यासारख्याने बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. का असं सांगावं लागतं? कारण आपल्यावरच आणि परत येतं. अशी एक स्थिती आली. भूमिका नको, अवस्था यावी. भूमिका करणं वेगळं आणि जगणं वेगळं. आमच्याकडं बाळूमामांची मालिका आहे. त्या मालिकेत काम करणाऱ्याच्या पाया पडतात का देवळाकडे पाया पडायचं त्यात आदमापूरला अवस्था आहे ते. तसं जीवन जगतात. संत जीवन जगले. सिनेमासारखा रोल करता आला नाही. त्या आम्ही रोल करायला लागलोय, नाही रोल करून एक दिवस तशी अवस्था यायला पाहिजे. आणि अवस्थागत परमार्थ तुकोबाराने आम्हाला द्यावा. पांडुरंग परमात्म्यानं आमच्यावर कृपा करावी. ईश्वर कृपा ही धन्य करते, महाराज जीवाला कल्याण करते. प्रत्येकाचं जीवन असं सुखी समृद्ध असावं. ऐश्वर्याला कुणीही निंदा करायची नाही. वैभव आहे असं ऐकलं पाहिजे, पण मात्र परमात्मा मात्र विसरता कामा नाही. त्यात जाणीवपूर्वक त्याचं चिंतन करत राहूया. पुरुषोत्तम महिन्याच्या निमित्तानं, तुमच्या निमित्तानं मला इथं बोलवलं. काय ईश्वर कृपेनं जे बोललो ते तुम्हा संतांच्या कृपेनंच बोललो. झालेली सेवा ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.